हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय मिनी ब्लॉग। तर आज आहे कार्तिक एकादशी आणि माझी सुरू आहे संध्याकाळच्या फराळ पाण्याची तयारी। तर बघा, जेव्हा उपवास असतात ना, तर घरी सगळ्यांच्या वेगवेगळ्या फरमाईश असतात आणि सगळ्यांच्या ज्या फरमाईश आहेत तर त्या पूर्ण कराव्या लागतात। मी असं का बरं म्हणताय तर बघा, व्हिडिओमध्ये समोर तुम्हाला कळेल। तर बघा, उपवासासाठी ना मी साबुदाण्याची खिचडी बनवणार आहे। तर त्याच्यासाठी मी आलू बॉईल करायला ठेवलेले होते। घरी उपवास असेल तर बघा, 3 प्रकारचे लोक असतात। म्हणजे माझ्या इथलं मी सांगते, एक पूर्ण उपवासवाले, एक सेमी उपवासवाले आणि एक विदाऊट उपवासवाले। पूर्ण उपवासामध्ये मी, सानू आणि तिचे पप्पा, सेमी उपवासमध्ये किट्टू आणि विदाऊट उपवासमध्ये सासूबाई। तर आमच्यासाठी साबुदाण्याची खिचडी बनवून घेतली। किट्टूची फरमाईश होती की तिला ना साबुदाण्याचे वडे खायचे आहेत। तर तिच्यासाठी साबुदाण्याचे वडे आणि विदाऊट म्हणजे प्लेन मठा तिच्यासाठी बनवायचा होता आणि आमच्यासाठी काकडीचा मठा बनवायचा होता। तर इथे बघा, मी आलू ना बॉईल करून घेतले, म्हणजे ते साबुदाण्याचे वडे आणि साबुदाण्याची खिचडी या दोन्ही गोष्टींमध्ये टाकता येतात। तर सगळ्यात आधी बघा, इथे ना मी साबुदाण्याची खिचडी बनवायला घेतली आणि साबुदाण्याच्या खिचडीसोबत खाण्यासाठी काकडीचा जो मठा असतो तर तो मी बनवणार आहे। पण किट्टूला काकडी घातलेला मठा आवडत नाही, तर म्हणून मग आधी तिच्यासाठी प्लेन मठा बनवायचा होता आणि मग त्यामध्ये आमच्यासाठी काकडी घालून काकडीचा मठा बनवायचा होता। तर बघा, सगळ्यात आधी ना साबुदाण्याची खिचडी मी बनवून घेतली। साबुदाण्याची खिचडी उकळलेल्या आलूची बनवते मी, खूप छान टेस्ट येतो आणि अगदी नरम लुसलुशीत साबुदाणा बनतो। तर साबुदाण्याची खिचडी बनलेली आहे। त्यानंतर इथे मी साबुदाण्याचे वडे बनवायला घेतले। त्यामध्ये सुद्धा उकळलेले आलू घातलेले, मिरचीचा थोडासा ठेचा घातला, थोडासा जिरा पावडर घातला आणि सगळं ना छान असं मॅश करून घेतलं आणि साबुदाण्याचे वडे बनवायला घेतले। बरेच दिवसाची तिची फरमाईश होती की साबुदाण्याचे वडे तिला खायचे आहेत म्हणून। पण बघा, साबुदाणा बनवायचं म्हटलं ना, तर जेव्हा संध्याकाळचा सुद्धा उपवास असतो तर अशाच वेळेला मी साबुदाणा बनवते। असा घरी काही साबुदाणा फारसा बनत नाही, तर म्हणून मग आज उपवास होता तर तिच्यासाठी साबुदाण्याचे वडे मी बनवून दिले। आणि आधी तिच्यासाठी बघा, हा जो मठा आहे तर तो साधा मठा काढला आणि त्यानंतर मग आमच्यासाठी काकडीचा मठा बनवला। म्हणजे साबुदाण्यासोबत थोडंसं काहीतरी पेय हवं, तर म्हणून मग अशा प्रकारे मी काकडीचा मठा बनवत असते। सासूबाईंना टमाटर मिरचीची चटणी आणि ज्वारीची भाकर खायची होती, तर त्यांच्यासाठी बघा, इथे ना एका जाडीवर टमाटर आणि मिरची आणि थोडासा लसूण भाजून घेतला। ते थंड होत आहे तोपर्यंत ज्वारीचं पीठ भिजवून घेतलं। ज्वारीचं पीठ मी गरम पाण्यामध्ये भिजवते आणि इथे भाकरी थोपटून घेतल्या। जे टमाटर मिरची भाजलेले होते तर त्यांना चॉपरमध्ये चॉप करून घेतलं आणि छान अशी फोडणी करून घेतली। तर सासूबाईंचं जे ताट आहे तर ते रेडी झालेलं, सोबतच किट्टूबाईचं ताटसुद्धा रेडी झालं आणि आमचंसुद्धा। तर चला, व्हिडिओ इथे संपवते। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब।